नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता सायली एक लेटर लिहिते अर्जुनला की मी कुसुमताईच्या घरी चालली आहे आणि मी दुपारपर्यंत परत घरी येणार. पण आता त्याच रस्त्यावर सायलीसोबत मोठा अनर्थ घडणार असतो. महिपतचे माणसं हे तिथे ऑलरेडी आलेले असतात आणि ते सायलीला किडनॅप करून एका रूममध्ये डांबून ठेवतात. तर इथे घरामध्ये अर्जुन पूर्णपणे रिलॅक्स असतो. त्याला असं वाटत असतं की सायली कुसुमताईच्या घरी आहे. तर सायली लवकर घरातून निघून गेल्यामुळे सुभेदारांच्या घरात एकही काम झालेलं नसतं. तर अर्जुन सगळ्यांना दाखवून देत असतो की आपण कशाप्रकारे सायलीवर अवलंबून आहोत. किचनमध्ये बनवलेल्या नाश्त्यापासून तर बाहेर अंगणात काढलेली रांगोळी एकही काम झालेलं नसतं. तर कल्पनालाही असं वाटू लागतं की आपण सगळे सायलीवर अवलंबून आहोत. ती जर या घरात नसली तर एकही कामं होणार नाही. आणि आज नेमकं तसंच झालं. सायली या घरातून निघून गेली तर एकही कामं होत नाही आहे. ते दुसरीकडे आता सायली ही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र तिला आता खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. तर इकडे प्रिया आता महिपतला फोन करून विचारते की आपलं काम झालं का. त्यावेळेस तो म्हणतो की हो, सायली आता आपल्या ताब्यात आहे. तर प्रिया आता महिपतला सांगू लागते की त्या सायलीला कायमचं संपवून टाका, म्हणजे तुमच्या आणि माझ्या रस्त्यातील काटा मोकळा होईल. म्हणजेच खरी तन्वी कधीही समोर येणार नाही आणि आता सायलीचं असं झाल्यामुळे अर्जुन पूर्णपणे तुटून जाईल. आणि मग तो इमोशनली कमजोर झाल्यावर कशाला केसमध्ये लक्ष देतोय, तर दामिनी वकील साक्षीला सहजच सोडवतील. तर काही वेळाने अर्जुनला समजतं की सायली ही कुसुमताईच्या घरी पोहोचलीच नाहीये.